नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की गेल्या 5-6 वर्षांपासून येत असलेल्या सातत्याने नैसर्गिक आपत्त्या आणि यांच्यामध्ये आता 2026 मध्ये मान्सूनच्या संदर्भातील वर्तवण्यात आलेल्या भागांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात अस्वस्थ झालेले आहे. म्हणजेच की 2026च्या मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव राहील. यांच्या पावसाने मोठ्या प्रमाणात खंड येणं किंवा काही भागांमध्ये पाऊस न होणं अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून तर हे वर्ष अतिशय बिकट जाईल अशा प्रकारचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहे. कृषी विभाग व राज्य शासन त्या अनुषंगाने प्रयत्न करत आहे, परंतु एकंदरीत हे सर्व होत असताना एकूण भारताचा वर्तवण्यात आलेला हवामान अंदाज आणि यांच्यामधून महाराष्ट्र हे काही चित्र वेगळं असू शकतं का? मात्र शेतकऱ्यांनाच कुठल्याही प्रकारे जागृत केलं जात नाही. तसाच प्रकारची परिस्थिती असल्यामुळे शेतकरी आणखीन मोठ्या प्रमाणात बेचैन झालेले आहे. खताच्या वाढलेल्या किमती, महागडी बियाणी, या दुबार पेरणी व काहीही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणं हे एक सातत्याचं बाबीचं झालेलं आहे. म्हणजेच की अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन जर मिळालं तर नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. पीक पद्धती शेतकरी बदलू शकतात आणि याच अनुषंगाने कुठेतरी कृषी विभागाच्या हवामान विभागाने काम करणं म्हणजेच की गरजेचं आहे, परंतु प्रकारच्या प्रक्रिया दिसत नाही. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात घाबरवण्याची काम केली जातात. एकंदरीत भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार सुद्धा महाराष्ट्रामध्ये विपरीत थोडीशी परिस्थिती असणार आहे. कारण की आता यांच्यामध्ये पाऊस तर कमी असणारच आहे, दुष्काळ सदृश्य परिस्थिती तर असणारच आहे, परंतु यांच्यामध्ये जे योग्य पाऊस आहे तो साधारणपणे तो पाऊस लागतो. तो पाऊस यावर्षी महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे. आणि आता असा ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी जागृत केलं जात आहे. म्हणजेच की डॉक्टर रामचंद्र साबळे त्यांची स्वतःची एक सिस्टीम त्यांनी जनरेट केलेली आहे. गेल्या 20-25 वर्षापासून हवामानाचा अंदाज देत आहे. तंतोतंत आणि शेतकऱ्यांना फायदेशीर होतील असेच म्हणजेच की अंदाज त्यांच्या माध्यमातून दिले जातात. यांच्या माध्यमातून एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मान्सून हा सरासरी इतकाच खूप अतिभयंकर पाऊस नाही तर खूप कमी पाऊस नाही अशा प्रकारचा राहील व आणि शक्यता वर्तवण्यात आली की नागपूर, यवतमाळ, परभणी, दापोली आणि पुणे ही जी काही केंद्र आहेत ती त्यांच्या माध्यमातून जो काही अभ्यास केला जातो तो जिल्ह्यानुसार नाही, परंतु जी हवामान केंद्र आहे त्या केंद्राच्या म्हणजेच की रिलेटेडचा जो डाटा असतो त्यांच्या माध्यमातून अनालिसिस केला जातो व केंद्रांचा डाटा देखील काही लावण्यात आलेला काही मॉडेल आहेत त्यांना वापरल्यानुसार त्यानुसार 100% कोरिलेट झालेला. एकंदरीत सध्याची आपण परिस्थिती पाहिली तर केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा साधारणपणे एक पालघर, गुजरातच्या म्हणजेच की तलासरीच्या आसपासपर्यंतचा पाऊस म्हणजे मान्सूनची वार दाखल झालेली आहे. हवा येऊन किनारपट्टीला धडकला सुरू झालेला आहे. म्हणजेच की पालघर असेल, ठाणे असेल किंवा सांगली, सातारा, कोल्हापूर असेल या भागांमध्ये पावसाचा ॲक्टिव्हिटीज दिसायला सुरू होणार आहे. विदर्भामध्ये काही भागांमध्ये पूर्व मोसमी पाऊस, मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागांमध्ये पूर्व मोसमी पाऊस तर म्हणजेच की बघायला भेटणार आहे. तर 4 जूनपासून पावसाच्या ॲक्टिव्हिटी थोड्याशा वाढणार आहेत. साधारणपणे 910 म्हणजेच की 910 तारखेपर्यंत पूर्व 9 म्हणजे की 9 तारीखपर्यंत हा पूर्व मोसमी या ठिकाणी पडणार आहे. तर यांच्यामध्ये पाकिस्तानच्या आणि राजस्थान या भागांमध्ये सायकोलॉजी सिस्टीम बनलेली आहे. त्या सिस्टीमच्या ज्यामुळे पाऊस जे काही वार म्हणजेच की क्लॉकवाईज फिरतं ते म्हणजेच की मान्सूनच्या जे काही वाऱ्या असतील खेचण्याचं काम ही सिस्टम करते व उत्तरेकडील सरकण्यासाठी महाराष्ट्रात बाबतीत हे वारं खूप फायदेशीर असतो असं ठरत आहे. व साहजिकच मान्सून एंट्री केल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा म्हणजेच की पसरलेला जास्त वेळ जो आहे तो लागणार नाही अशी परिस्थिती सध्याची आहे. व याचं पाहिलं तर सरासरी पाऊस यावर्षी 95 ते 105% म्हणजेच की 98% पाऊस या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे. 98 ते 99% पाऊस हा राहू शकतो. 100% पेक्षा कमी म्हणजेच की कमी पाऊस झाला म्हणजेच की 94-99 याचा आसपासची 100% पर्यंत ते 94 ते 100% हा पाऊस साधारणपणे असतो. म्हणजेच की आता अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.